सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज एक दुसऱ्याला होण्याची चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यानंतर 72 तासाच्या आतमध्ये एक पिल घ्यावं लागते फक्त. कप कल्चर, त्यानंतर कॅज्युअलनेस, त्यानंतर मल्टी पार्टनर म्हणजे पण प्रत्येकाला एक प्रश्न पडतो ना की काही प्रश्न सोपे असतात पण ते तितकेच किचकट सुद्धा असतात. बरोबर आहे. पण मग सेफ सेक्स हा जो एक डेफिनेशन असेल तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की ओके ठीक आहे ऐश्वर्या मी या गोष्टीला सेफ सेक्स म्हणतो माझ्या अँगलने, ती गोष्ट कुठली तुमच्यासाठी? नाही, सेफ सेक्स म्हणजे मी तुम्हाला एकच सांगणार की दोघांच्या कन्सर्नने यस कन्सर्नने जे म्हणजे सेक्शुअल आणि इंटिमेट आपण होतो त्याला आम्ही म्हणजे सेफ सेक्स म्हणतो. आणि बऱ्याच वेळा सेफ सेक्सची डेफिनेशन अशी सुद्धा असते की तुम्ही जे कॉन्ट्रासेप्टिक्स मिळतात, जे कॉन्डम्स अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करतात, पण काही लोकांना ते यूज कसं करावं याची पद्धत सुद्धा माहिती नाही. मग त्याची योग्य पद्धत काय आहे किंवा ते खरंच वापरायला पाहिजे का? नाही बघा, ॲज अ म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह कंडम तर आपल्याला वापरायलाच पाहिजे. त्याच्यानंतर काही दोघांना म्हणजे अनोळखी पार्टनर असतील किंवा रेग्युलर पार्टनर नसतील तर STI इन्फेक्शन टाळण्यासाठी पण कंडमचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की त्याच्यामुळं सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज एक दुसऱ्याला होण्याची चान्सेस खूप कमी असतात. आता भरपूर टाईपचे कंडम येतात, काही फ्लेवर्ड येतात, काही थिक येतात, काही डॉटेड येतात, वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या जे पद्धतीने आम्ही त्यांना सांगत असतो. पण जेव्हा केव्हा कंडम ज्यांनी घातलं त्यांनी घातल्यानंतर फक्त समोरची जे एअर असते ही एअर काढणं खूप गरजेचं असतं. ही जर एअर निघाली नाही तर ते रप्चर होण्याचे चान्सेस 90% जास्त असतात. म्हणजे इथं ते चुकतात, बस इथं चुकतात ते. आणि काढताना जेव्हा केव्हा हे म्हणजे बाहेरचं जे फ्लुइड असेल ते आतल्या आपल्या ऑर्गनला लागलं नाही पाहिजे म्हणून काढताना एक काळजी घ्यावी लागते. आणि त्या कंडमच्या पाकिटबरोबर आजकाल एक पाकिट देतात त्याच्यामध्ये टाकून त्याला बरोबर प्रॉपर त्याची विल्हेवाट केली पाहिजे. हे लोकांना माहीत नसतं. अच्छा, पण मग जेव्हा आपण कॉन्डम यूज करत नाही किंवा बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की कॉन्डम यूज केल्यानंतर सुद्धा जी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असते, कारण सध्याच्या युथ मध्ये काही कॅज्युअल सेक्स पण करतात आणि सगळ्यांनाच प्रेग्नन्सी हवी असते असं नाही, त्यामुळे मग आपण पिल्स घेतो. मग त्या पिल्सचा बॉडीवर काय इफेक्ट होतो किंवा मग खरं तर त्या घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? अशा बऱ्याच पिल्स येतात, अनवॉन्टेड 72 किंवा आय पिल्स. ह्या काय असतात, हे म्हणजे इंटरकोर्स झाल्याच्या नंतर 72 तासाच्या आतमध्ये एक पिल घ्यावं लागते फक्त. ते पण फक्त मुलीला घ्यावं लागते. पण या पिल 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आपण घेऊ शकतो आणि प्रेग्नन्सी टाळू शकतो. पण नेहमी आपण हे जर पिल घेत असाल तर नक्कीच स्त्रियांचे हार्मोन्स डिस्टर्ब होण्यासाठी नक्कीच त्याचा म्हणजे साईड इफेक्ट होऊ शकतो. काय साईड इफेक्ट होऊ शकतात? बस त्यांची मासिक पाळी रेग्युलर येणार नाही, त्याच्यामुळे अजून ते कन्फ्यूज जातील की आपण प्रेग्नंट तर नाही हो, किंवा त्यांचे म्हणजे बॉडीमध्ये नेहमी म्हणजे हेडेक किंवा हेअर लॉस किंवा ब्रेस्ट पेन असे बरेच साईड इफेक्ट होऊ शकतात. लोकांना असंही वाटतं सर की फक्त विमनवर डिपेंड करतं की ती प्रेग्नन्सी टाळायची आहे की नाही, पिल्स घ्यायचे, पण यामध्ये पुरुषांचाही काय रोल असतो का किंवा तेही ठरवू शकतात का की आपण या काही गोष्टी टाळल्या बेसिक तर आपणही प्रेग्नन्सी होण्यापासून टाळू शकतो, किंवा त्याबद्दल जे मिसकन्सेप्शन्स आहेत आपल्या सोसायटीमध्ये? सगळ्यात जास्त मिसकन्सेप्शन मी सांगतो तुला की लोकांना काय वाटतं की डॉक्टर साहेब आम्ही इंटरकोर्स करतो पण इंटरकोर्स करता करता आम्ही वीर्य बाय सोडतो. हा सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन आहे. म्हणजे पण असं नाही आहे. सुरुवातीला काही काही म्हणजे गेला प्रीकम निघतं, जेव्हा प्रीकम ज्याला म्हणतो आम्ही, म्हणजे इंटरकोर्स करण्याच्या अगोदर एक चिकट पदार्थ निघतो, त्याच्यामध्ये पण स्पर्म आढळून येतात. तर असं काही नाही आहे की म्हणजे फक्त इंटरकोर्स केल्यानंतर फक्त मी वीर्य बाहेर टाकलं तर म्हणजे माझी प्रेग्नन्सी होणार नाही. याला जास्तीत जास्त मी सांगेल तुला की 50% प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतो. 50%? 100% बिलकुल नाही. पण मग पुरुषांना असं वाटतं की जे मिसकन्सेप्शन आहे, इन शॉर्ट जे मिसकन्सेप्शन आहे त्यासाठी त्यांनी कशी केअर घेतली पाहिजे किंवा कशी काय, जसं तुम्ही म्हणालात की सुरुवातीचा जो एक डिस्चार्ज असतो, जो पदार्थ असतो, त्याच्यामुळे पण 50% चान्सेस आहेत अजूनही, मग ते कसे टाळावेत? नाही बघा, जर समजा जे काही प्रेक्षक आपले बघतायत त्यांना कंडम पण वापरायचा नाही आहे आणि त्यांना आपल्या पार्टनरसाठी IPL गोळी पण घ्यायची नाही आहे, तर मार्केटला एक टुडे म्हणून टॅबलेट येतात. टुडे म्हणजे काय असतात की म्हणजे वजानल पेस्ट्री असतात, तर त्या वजानामध्ये त्या टुडे टॅबलेट असतात टाकावं लागतात. 10 मिनिटं इंटरकोर्स करण्याच्या अगोदर टाकायचं असतं, ते विरघळून जातं आणि ते स्पर्मिसायडल म्हणून त्याचा वापर होतो. म्हणजे ते काय करतं एक्झॅक्टली? इट इज अ स्पर्मिसायडल, म्हणजे जेव्हा केव्हा स्पर्म पडतील ते स्पर्मला मारून टाकतात. तर टुडे म्हणून टॅबलेट येते, त्यासाठी मग तुम्हाला नॅचरल तुम्हाला एन्जॉय करता येईल
आणि IPL टॅबलेट घेण्याची गरज नाही. अच्छा. आणि टुडे टॅबलेट कोणत्याही मेडिकल स्टोअर्सवर अवेलेबल आहे. ओके. बाकी टुडे टॅबलेटवर एक सुंदर व्हिडिओ आपण सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेला अपलोड आहे, केलेला आहे, तो तर बघू तोही शकता. व्हिडिओ ते नक्की पाहू Yes, शकतील. yes. आणि याच्यासोबतच सर सध्या ना हुकअप कल्चर, त्यानंतर कॅज्युअलनेस, त्यानंतर मल्टी पार्टनर, म्हणजे पहिले कसं होतं बरोबर, आपलं लग्न बरोबर. करून दिलं जातं बरोबर, त्या बरोबर. व्यक्तीबरोबर आपण राहत होतो, बरोबर, पण बरोबर. आजकाल खूप माइंडसेट वेगळा झालेला आहे. बरोबर आहे. तर याचा बॉडीवर काय इफेक्ट होतो जर हुकअप असेल किंवा मल्टी पार्टनर्स असतील तर काय इफेक्ट होतो नाही, तुम्ही पुरुषावर याचा? एका पार्टनर बरोबर तुम्ही जर म्हणजे लॉयल नसताल तर नक्कीच केव्हा ना केव्हा तुमच्या म्हणजे आयुष्यामध्ये घटस्फोटापर्यंत तुम्हाला जायची गरज पडू शकते. म्हणजे हा. घटस्फोटापर्यंत येस direct. एकदम घटस्फोट. कारण काय आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या पार्टनरकडून आपण म्हणजे एक्सपेक्ट करतो की Indirectly cheat करणं. ते आपण चिटिंग करायला नाही पाहिजे, तर त्याने तिनं करायला पण चिटिंग नाही करायला पाहिजे, तर तशीच पार्टनर पण तुमच्याबद्दल विचार करेल. बरोबर आहे. दोघांच्या सायकोलॉजीवर काय इफेक्ट होऊ शकतो त्याचा? सायकोलॉजीवर काही नाही, म्हणजे एक वेळ जर तुम्हाला मल्टी पार्टनरची सवय लागली हा हा. तर नक्कीच तुम्ही एकाबरोबर तुम्ही लॉयल राहू शकत नाही.